राम कृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवत गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी रामकृष्ण सरस्वती श्रीसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. आपण बघत आहोत श्रीमद भगवत गीता अध्याय 2, श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. पुन्हा एकदा संस्कृत श्लोक. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्म आणि अधर्म याचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी म्हणजे अर्जुन तुम्हाला विचारतोय की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला आता सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्याला मला उपदेश तुम्ही करावा, अशी विनंती अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना केलेली आहे. मागच्या वेळी अभ्यास करताना आपण हे पाहिले
की अर्जुनाचे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक अवस्थेचे पतन झालेले आहे. मोहग्रस्त अर्जुनाच्या मनस्थितीचे सविस्तर वर्णन आपण बघितले. तसेच परमेश्वराच्या साक्षात्काराच्या 3 अवस्था, म्हणजे आता आपल्याला कोणी विचारलं की देव कुठे आहे, किंवा आपणच आपल्याला विचारायचं आहे की देव कुठे आहे, तर त्याच्या 3 अवस्था आहेत. पहिली, ब्रह्मांडातील चैतन्य शक्ती. मी आपल्याला खात्रीने असं सांगतो की 1 क्युबिक सेंटीमीटर जागा अशी दाखवा मला की ज्या ठिकाणी चैतन्य नाही. असं नाही. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक विशिष्ट प्रकारचं चैतन्य आहे आणि तेच परमेश्वराचं पहिलं स्वरूप आहे. दुसरं जे आहे ते तुमच्या आमच्या शरीरामध्ये असलेला हा जो आत्मा आहे ते एक भगवंताचं स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी जे म्हटलं जातं ते त्यासाठी. आणि तिसरा जो भगवंताचा अवतार आहे तो भगवान श्रीकृष्ण. हे 3ही भगवंताचे खरे स्वरूप आहे. आपण मागे बघितलंय की रूप आणि स्वरूप याचा जो अर्थ आहे तो आपण बघितलेला आहे की रूप म्हणजे जे आपल्याला दिसतं, दागिने घातलेत, मुकुट घातलेला आहे, शंख चक्र गदा पद्म आहे, ते भगवंताचं रूप आहे. पण स्वरूप म्हणजे जो चैतन्य आहे, जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, ते मात्र स्वरूप. आणि ते स्वरूप आपल्या आत्म्याला दिसावं म्हणून आपण डोळे झाकतो जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेस. हे आपण मागे बघितलंय. भगवान या शब्दाचा अर्थही आपण बघितला. धर्माचरणाचे आपण महत्वही बघितले. जीवनामध्ये जगताना साधारण सारासार विचार, विवेकपूर्ण विचार करावा व तो कसा करावा, श्रेयस प्रेयस वगैरे या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या. आता अर्जुनाच्या ज्येष्ठांवर व गुरुजनांवर बाण चालवण्याचा पूर्ण नकार आणि गुरुजनांशी वितंडवाद घालू नये असे शास्त्रवचन सुद्धा आपण बघितले. जो आपल्या गुरुजनांशी, शास्त्रवचन आहे हे, की जो आपल्या गुरुजनांशी वादविवाद घालतो त्यांनी प्रश्न अवश्य विचारले पाहिजेत, परंतु खंडन मंडन जो करतो त्याला वेगळी शिक्षा दिलेली आहे. अर्जुन शूरवीर बलदंड असूनही त्याला आपल्या विद्येचा यत्किंचितही अभिमान, गर्व, अहंभाव नव्हता. हे एक सज्जनाचं लक्षण आहे. कारण ही विद्या केवळ गुरुजनांमुळे व ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच त्याला प्राप्त झालेली होती. तुम्हाला आम्हाला सुद्धा विद्या जी प्राप्त होते ती आपल्या गुरुजनांच्या आशीर्वादाने आणि थोड्या मोठ्यांच्या कृपेनेच प्राप्त होते. अर्जुनाला पूर्ण याची जाणीव होती. आपल्या जीवनातही कधी कधी आपले जवळचे नातेवाईक हे प्रमुख अडसर ठरत असतात. शांतपणे आणि सूक्ष्मपणे विचार केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि त्यात त्यांचा दोष नाही, कारण मन जे आहे त्या मनाची चलबिचल ही नेहमी क्षणाक्षणाला चालू असते. योग्य काय अयोग्य काय याचा नीट पुरेसा सर्वांगीण विचार करून माणसाने जीवन जगावे. धर्मशास्त्राचा डोळसपणे आणि वारंवार अभ्यास करावा लागतो. आता धर्मशास्त्राचा अभ्यास आपण बघणार आहोत पुढे कसा करायचा तो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे नेहमी विवेकानेच वागले आणि योग्य वेळी त्यांनी उचित असे कठोर निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. प्रसंगी त्यांनी रणांगणातून ते पळून सुद्धा गेलेले आहेत, म्हणून भगवंताला रणछोड दास असं सुद्धा म्हटलेलं आहे. हे आपल्याला कल्पना असेल. जरी आपले वडीलधारी गुरुजन असले पण ते जर धर्माच्या विरुद्ध आचरण करीत असतील तर धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले तरी सुद्धा ते केलं पाहिजे हे निश्चित आहे. माणूस जर पैशाचा दास झाला तर किती तरी अनर्थ होतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भीष्माचार्यांनी धर्मराजाशी केलेला वार्तालाप, तोही आपण पाहिला. केवळ दुर्योधनाच्या दहशतीमुळे भर सभेमध्ये द्रौपदी वस्त्रहरण करताना भीष्माचार्य, द्रोणाचार्य आदी ज्येष्ठ गप्प राहिले, मूग गिळून बसले. त्यामुळे माणसाने क्षणोक्षणी सावध राहून जीवनामध्ये धर्माप्रमाणेच वागावे ही शिकवण आपणास
श्रीमद भगवद्गीतेने दिलेली आहे. म्हणून वर्तमान काळात सुद्धा आपले मुलं, आपले नातू जर चुकीचं करत असतील तर आजोबांनी शांत बसायचं नाही, वडीलधाऱ्या माणसांनी शांत बसायचं नाही. फक्त चतुराईनी, चाणाक्षपणे आणि त्याचा योग्य वेळ पाहून आणि सगळ्या गोष्टी पाहून मगच त्याला माहिती द्यायची आहे किंवा सांगायचं आहे. काही स्वतः करून त्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. सर्व वर्णांनी आपले गुण इतर बांधवांना द्यावेत, ज्ञानदान करावं व योग्य प्रमाणात, योग्य व्यक्तीला, योग्य वेळेत ते जर दान केलं तर खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम ही उक्ती निश्चित सार्थ होईल. आपल्या सनातन धर्माची ही संकल्पना आहे की सगळं जग जे आहे ते एक कुटुंबासारखं वागावं, ही आपली मूळ कल्पना आहे. आता श्री गणपती अथर्वशीर्षातील फलश्रुतीचा मदितार्थही आपण सामान्य जीवन जगताना नेहमी अंमलात आणावा. तसेच परमार्थ साधण्यासाठी उपासना मार्गाचा अवलंब कसा करावा हेही आपण बघितलं. अर्जुन अक्षरशः भीक मागण्यास तयार झाला हो, केवळ मोहग्रस्त झाल्यामुळेच. म्हणून जगामध्ये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे आपण कदापिही विसरता कामा नये. कारण जर ते आपण विसरलो तर आपण कर्तव्यापासून दूर जाऊ आणि आपल्या जीवनामध्ये अर्थ राहणार नाही. सावधान. या श्लोकामध्ये अर्जुन दयनीय झालेला आहे. त्यामुळं त्याचा मूळ क्षत्रियाचा जो स्वभाव तो पूर्णपणे विसरलेला आहे. पण आपण सर्वांच्या भाग्याने प्रत्यक्ष भगवंत त्याचे बरोबर होते, समवेत होते. त्यामुळे साधा सरळ अर्जुन अनन्य भावाने त्यांना शरण गेला आणि त्याने भगवंताला उपदेश करावा की मी युद्ध करू की नको हे त्याने विचारलेलं आहे अर्जुनाने. मूलतः संसाराची भौतिक कार्यपद्धती ही सृष्टीतील प्रत्येक माणसाला गोंधळून टाकणारी आहे असा सूक्ष्म विचार केल्यावर आपणासही कळून येईल. आपण जरी एकत्र कुटुंबामध्ये राहत असू तरी सुद्धा कोण कुठून आलाय, कोण कुठे जाणार आहे हे कोणालाही माहीत नाही. अर्थात हा जो सूक्ष्म विचार केला तरच हे आपल्या लक्षात येणार आहे. मी माझ्या कुटुंबामध्ये आलो, अनेक जन्म घेतले, काय माझ्या मागच्या जन्मीचे काही पुण्यकर्म असतील त्याप्रमाणे माझा ह्या कुटुंबामध्ये जन्म झाला. तशीच माझी सहचारिणी, ती कोणत्या कुटुंबातून आली मागच्या जन्मी मला माहित नाही. त्यानंतर ती कर्तव्य करत राहिली आणि तिने जर ह्या जन्मामध्ये, म्हणजे आपण सर्वांनी जर ह्या जन्मामध्ये सत्कर्म केले तर पुढचा जो आपला जन्म येणार आहे तो जन्म याच्यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये धर्माप्रमाणे वागणाऱ्या कुटुंबामध्ये येणार हे निश्चित आहे. आणि याचे उदाहरणं पण आपण मागे बघितलेले आहेत. पण हा विचार सूक्ष्म विचार करायचा आहे. त्यामुळे घरामध्ये ज्या वेळेस वेगवेगळी विचारसरणी होते त्यावेळेस मग आपण विचार केला पाहिजे की आपण किती दिवस राहणार आहोत आणि कोण कुठून आलाय माहित नाही आणि कुठे जाणार आहे तो माहित नाही. म्हणजे मग आपण कसं वागलं पाहिजे. तर हा संसार जो आहे हा क्षणभंगूर आहे. त्यामुळे आलेला दिवस, आलेला क्षण हा आनंदात समोरच्याला समजून घेऊन आणि नम्रतेने आणि आदराने आपण वागलं पाहिजे एकमेकाशी. म्हणून मनुष्याने जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या प्रमाणित गुरुकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या इच्छेविरुद्ध घडणाऱ्या सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण सनातन धर्माचे साहित्य वाचणे, मनन करणे, चिंतन करणे हे एकट्या माणसाचं काम नाही. आज आपण चारी वेद जरी वाचायला सुरुवात केली तर पहिली गोष्ट आपल्याला समजणार नाही, त्याचा अर्थ, गुह्यार्थ, गूढार्थ वगैरे वगैरे. मग त्यासाठी आपले संपूर्ण जीवन अध्यात्मासाठी वेचणाऱ्या यशस्वी पुरुषांची अर्थात सद्गुरूंची सर्वांनाच आयुष्यात अत्यंत निकडीची गरज आहे हे विसरता कामा नये. आणि आपली जर तीव्र इच्छा असेल तर गुरु स्वतःहून आपल्याकडे येतील, आपल्या संपर्कात येतील.
याबद्दल आपण निश्चिंत असावं असे अनेक दाखले आहेत. बृहदारण्यात उपनिषद श्लोक क्रमांक 3.8 मध्ये गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन आढळते. आता गोंधळलेला मनुष्य कसा असतो हे सुद्धा आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सूत्रबद्ध रीतीने सांगितलेलं आहे. यो वा एतदक्षरं गार्ग्य विदित्वास्मान लोक प्रैति सकृपणः. याचा सरळ अर्थ असा की मनुष्य असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही, आपलं कर्तव्यच ते आहे की आज कोणती समस्या आहे आणि ती मी कशी सोडवणार याच्याबद्दलचं आपण काम केलं पाहिजे. आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता पशुप्रमाणे तो आपलं जीवन त्याग करतो, तो कृपण मनुष्य आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या. अडचणी येणारच आहे. कोणाला अडचण नव्हती? रामाला नव्हती, कृष्णाला नव्हती, सर्वांनाच अडचणी होत्या. मग आपल्यालाही अडचणी आल्या तरी सुद्धा आपण त्याबद्दल काळजी करत बसायचं नाही, तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपली बुद्धी जी आहे ती वापरायची आहे. आणि आत्मसाक्षात्कार म्हणजे नेमकं काय, मोक्ष म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ह्या गोष्टीचा हळूहळू आपण अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. संपूर्ण अध्यात्मामध्ये देहबुद्धी आणि भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या मनुष्याला आपल्या खऱ्या जीवनाचा अर्थ समजत नाही. कारण आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियाचे गुलाम आहोत. एखादी गोष्ट आपल्याला आवडली याचा अर्थ आपल्याला म्हणजे आपल्या आत्म्याला नाही आवडली, ती आपल्या जिभेला आवडलेली आहे. आणि जीभ म्हणजे मी आहे का? नाही. मी तर अंतरात्मा आहे, मी आत्मा आहे. आणि मी कसा आहे? मी पवित्र आहे. नैनम छिंद्यन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः, असा माझा पवित्र आत्मा आहे. पण मी झालो जिभेचा गुलाम. आणि अशी वृत्ती, असं बघणं हे आपण नेहमी केलं पाहिजे. सनातन धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम व मोक्ष. त्यात सर्वात महत्वाचे आहेत ते धर्म आणि मोक्ष. ज्याप्रमाणे नारळाला बाहेरून कवच असतं आणि आतमध्ये खोबरं आणि गोड पाणी असतं, त्याचप्रमाणे धर्म आणि मोक्ष यांच्या कठीण कवचामध्ये अर्थ आणि काम हे बंदिस्त केलेले आहेत. कारण हा अर्थ केव्हा अनर्थ करून टाकील आणि हा काम केव्हा आपल्याला नष्ट करेल याची कुठलीही खात्री नाही, गॅरंटी नाही. म्हणून आपण नेहमी धर्म आणि मोक्ष ह्या गोष्टीवरचा विचार केला रे केला की आपोआप धर्म आणि काम हे आपल्याला माहिती होतात आणि ते पार पाडले जातात आपल्या संसारामध्ये. याचा खरा उलगडा हा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरूंच्या मार्गदर्शनाने होतो. जीवनामध्ये अर्थाला महत्व आहेच, पण ते किती हा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. कामाला म्हणजे विषय सुखालाही महत्व आहे, पण ते किती याचा सुद्धा सारासार विचार आपण केला पाहिजे. नाहीतर काय होतं? मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनाला नेहमी आपण मनासारखं वागायचं का मनाने आपल्यासारखं वागायचं हे ठरवलं पाहिजे बरं. आणि हे विचार फक्त धर्मग्रंथाचा अभ्यास केल्याने आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनानेच होतो. अर्थ व काम याने पीडित झालेल्या व्यक्ती, तुम्ही बघा, एखादी व्यक्ती समाजामध्ये अशी असते की फक्त पैसा पैसा पैसा, हे झालं की ते झालं की ते, आणि मग आपले कुटुंब, समाज इत्यादींसाठी प्रचंड आसक्त होऊन आपले बहुमूल्य जीवन वाया घालवतात. आपले कुटुंबाचे, समाजाचे आपण यथाशक्ती यथाज्ञान पोषण संगोपन करावयास पाहिजेच. ज्ञानाचं दान केलंच पाहिजे. पैशाचं दान काही प्रमाणामध्ये आपली शक्ती पाहून, कॅपॅसिटी पाहून केलंच पाहिजे. पण अध्यात्म हे जे विषय आहेत, हे जे शब्द आहेत ते थोडेसे लक्षात असू दे आपल्या. पण अध्यात्म, देव, मोक्ष, सोलीव सुख, समाधान याच्यासाठी माणसाने किती कष्ट करावे, किती वेळ द्यावा, याचाही विचार गांभीर्यानं करणं मोठी गरज आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठलं
की मग मात्र हे शब्द आपल्याला चांगले आठवतात. कारण सकाळची जी वेळ आहे ती सत्व गुणाची आहे, शुद्ध गुणाची आहे. परिस्थितीनुसार किंवा कलियुगामुळे परमार्थाचे महत्व समजून घेण्यास आपला खरोखर आपण कमी पडतो, हे आपण मान्यच केलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला मान्य करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कधीही आपली प्रगती होणे नाही. वास्तविकरित्या सनातन धर्म स्पष्टपणे सांगतो. काय सांगतो सनातन धर्म? जन्माला आलेल्या प्रत्येकाला क्षणोक्षणी, आपण वारंवार बोललो आहे, श्रेयस व प्रेयस सुखाचा अभ्यास करूनच निर्णय घेणे क्रमप्राप्य आहे. कठोपनिषदा असं सांगतं, अन्यश्चोन्नयूतैव प्रेयते उभे नानार्थे पुरुषं तदो श्रेय हा ददानस्य साधु भवती हितेयार्थाद्ययं प्रेयो ऋणिते सदा. सुख दोन प्रकारचे असतात. एक प्रेयस म्हणतात, एकाला श्रेय म्हणतात. जे सुरुवातीला सुखात ठेवते, हे सगळ्यात महत्वाचं बरं का, की जे सुरुवातीला सुखात ठेवते पण शेवटी मात्र दुःखालाच कारणीभूत होते. आणि सुरुवातीला जे गोड वाटते पण शेवट मात्र कडू होतो, सुरुवातीला चांगले वाटते पण शेवट मात्र वाईट होतो, त्याला श्रेय सुख असं म्हणतात. पापकर्म करताना सुरुवातीला फसवे सुख वाटते. कुठलंही पापकर्म करताना त्याचा सुख जे लागतं ते अगदी काही क्षणापुरतं, काही मिनिटापुरतं असतं, पण शेवट मात्र त्याचा वाईटच असतो, हे कधीही विसरता कामा नये. भ्रष्टाचाराचा पैसा घेताना अगोदर खूप चांगला वाटतो. खोटे बोलल्यामुळे तात्पुरते काम आपले होते, पण पापकर्मामुळे शेवटी दुःख होते. भ्रष्टाचाराचा पैसा माणसाची झोप उडवतो, त्याची पुढील पिढी अयोग्य उपजते व संपूर्ण कुल नष्ट होते. खोटे बोलण्याने शेवटी कोणतेही काम शेवटपर्यंत आनंददायी व यशस्वी होत नाही. म्हणून प्रेयस सुख हे वर्तमानात अत्यल्प सुख आणि भविष्यात दुःख व दुःखच देते. हे अल्पकालीन सुख मनुष्याच्या जीवनाला हितकारक नाही, मात्र श्रेयस सुख हे शाश्वत सुख मिळवून देते. श्रेयस सुखासाठी सुरुवातीला अनेक अडचणी, संकटे येतात. कधी कधी नको ते जीवन जगणं असं वाटतं. माणूस जाम वैतागून जातो, आपल्या बोलीभाषेत बोलायचं ठरलं तर. आणि धर्माचे अधिष्ठानाने, जिद्द, चिकाटी, धैर्य ठेवल्याने अंततोगत्वा चांगले आणि कायमस्वरूपी टिकणारे श्रेयस सुख आपल्याला प्राप्त करू शकतो आपण. आणि हेच खरे सुख आहे आणि कायमस्वरूपी टिकणारे आहे. प्रेयस सुख हे कर्मजन्य आहे. कोणतेही कर्म केल्याशिवाय प्रेयस सुख मिळत नाही. आणि कुठलंही कर्म हे नाशवंत आहे हे निश्चित समजावे. ब्रह्मसत्य जगन मिथ्या हेच खरे असल्याने कर्मामध्ये रजोगुण तमोगुण सामावलेले असतात, पण श्रेयस सुखामध्ये शुद्ध सत्वगुण आपल्याला प्राप्त होतो. श्रेयस सुखाचा राजमार्ग म्हणजे परमात्म तत्व होय. परमात्म तत्व हे अखंड निर्विकार व सच्चिदानंद घन आहे. त्यावर कर्माचा कोणताही प्रभाव पडत नाही. आपण हे बघितलेलं आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष त्याबद्दल आपण आता, मला वाटतं की चर्चा नको करायला. आपण त्याची माहिती घ्यायची आहे. आपलं वय किती आहे, त्याप्रमाणे आपण कोणत्या आश्रमामध्ये आहोत, आपण कोणत्या वर्णात आहोत, त्याचा आपणच आपला अभ्यास करायचा आहे. आणि त्याप्रमाणे आपलं विहित कर्म जे आहे ते करायचं आहे. श्रेयस सुख मिळवण्यासाठी सद्गुरू मात्र लागतो. मानवी जीवनाचे लक्ष श्रेय आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने जे मागितले ते श्रेयस सुख आहे. आता ते कसे प्राप्त करून घ्यावे याबाबत सामान्य माणसाच्या मनामध्ये नेहमी संदेह निर्माण होतो, तुमच्या आमच्या मनामध्ये. त्यासाठी उपाय काय हेही आपण थोडंसं समजावून घेणार आहोत. रामदास स्वामी म्हणतात, इहलोक साधाया कारणे जाण त्याची संगत धरणे
परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे श्रीराम. असे समर्थ स्वामींचे, रामदास स्वामींचे वचन आहे. इहलोक जाणून घ्यायचा तर ते जे जाणते असतील म्हणजे इहलोकांचे त्यांना कळते. मग आता रामदास स्वामी तर आत्ता नाही आहेत, परंतु त्यांचा दासबोध हा आपल्याजवळ आहे आणि ते त्यामधून आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतील. त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रयत्नपूर्वक 3 ग्रंथ निश्चित पाहिजेत. त्याच्यामध्ये श्रीमद भगवद्गीता, दासबोध आणि ज्ञानेश्वरी, की आपल्याला सगळं अध्यात्म बरोबर समजतं. आणि दररोज एकच ओवी किंवा 15 मिनिटं असंच ठरवायचं, जास्त नाही. कारण आपल्याकडे आपण संसारी माणसं आहोत. त्यांची संगत धरावी, वयस्कर यशस्वी लोकांच्या संपर्कात राहावे. पण परमार्थ समजून घ्यायचा असेल तर त्याला सद्गुरू पाहिजे बरं. अन्य कोणताही तो मार्ग दाखवू शकत नाही. नाहीतर कॉलेज पुस्तकं सगळे उपलब्ध आहेत, तरी सुद्धा कॉलेज का चालू आहेत? कारण गुरुमुखातून किंवा त्यातील तज्ञ लोकांच्या, माणसांच्या, शिक्षकांच्या, प्रोफेसरच्या मुखातून जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत आपल्या अंतर्यामामध्ये हे शिरत नाही. आयुष्यभर आम्ही माहिती मिळवत राहतो. आम्हाला वाटते आम्ही व्रतवैकल्य करतो, उपवास करतो, तीर्थयात्रेला जातो, देवळात जातो, गंगा सारख्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करतो. त्यानंतर शुद्ध ज्ञान कोणते, एकात्म ज्ञान काय आहे हे आपल्या अंतःकरणाला समजून सांगणारा, अंतःकरण शुद्ध करून एकात्म ज्ञान करून देणारे हे सद्गुरूच असतात. श्रीमद भगवद्गीता ही आपल्याला एकात्म ज्ञान देणारा पवित्र ग्रंथ आहे. तेव्हा संसारातील चटके माणसाला बसतात, तेव्हा वेद, उपनिषद, पुराण, गीता, धर्मग्रंथाला शरण जाणेच योग्य आहे व त्यासाठीच सद्गुरूची अत्यंत आवश्यकता आहे. अर्जुनाने नम्रपणे भगवंताला विनंती केली आहे की करुणायुक्त दैन्यामुळे माझा स्वधर्म स्वभाव नष्ट झालेला आहे आणि मी धर्माविषयी मूढचित्त झाल्यामुळे तुम्हाला मार्ग विचारतोय. मला कल्याणकारक साधन सांगा. भगवान, मी आपला शिष्य असून आपणा शरण आलेलो आहे, मला उपदेश करा, असे अर्जुन म्हणालेला आहे. आता आपण पुढील श्लोकावर बघणार आहोत. नहि प्रपश्चामि ममापुनुद्यात् यश्चोकमुश्चोक्षणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्रमुद्धम् राज्यं सुराणानपि चाधिपत्यम्. पुन्हा एकदा. नहि प्रपश्चामि ममापनुद्यात् यश्चोकमुश्चोक्षणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणानपि चाधिपत्यम्. त्रैलोक्याचे शत्रुविरहित म्हणजे माझ्या राज्यामध्ये एकही शत्रू नाही असं राज्य सुद्धा अर्जुनाचं शोक निवारण्यासाठी कारण होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या वैराग्याचा भाव अर्जुनाने या ठिकाणी प्रगट केलेला आहे. पूर्ण वैरागी जो आहे, वैराग्य त्याला प्राप्त झालेला आहे. अर्थात पृथ्वीचे शत्रुविरहित आणि धनधान्य समृद्ध राज्य मला मिळाले किंवा देवांचे, इंद्राचे जरी मला राज्य मिळाले व त्याचे स्वामित्व जरी मला मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. शेवटी आपण सगळं करतो कशासाठी? समाधानासाठी करतो. मग समाधान पुढे ना आपण मागे, समाधान पुढे ना आपण मागे, असंच आपलं जीवन केव्हा संपून जातं हेही समजत नाही. सावधान. माणसाची सारासार विचार बुद्धी नष्ट झाली की माणूस गोंधळात पडतो. आणि म्हणूनच अर्जुन शोकग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण पृथ्वीचे राज्य किंवा इंद्राचे पद सुद्धा त्याला नकोसे झाले. याचे कारण आपल्या गुरुजनांचा व ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांचा विरह होईल. त्यामुळे अर्जुन मोहग्रस्त होऊन शोक करू लागला आणि तो मूळ धर्म जो आहे तो बाजूलाच राहिलेला आहे. अजून त्याच्याबद्दलचा विचार त्याच्या मनामध्ये आलेलाच नाहीये. आता आपण शोक आणि दुःख यातील फरक बघणार आहोत बरं का.
सनातन धर्मामध्ये प्रत्येक शब्दाचा अत्यंत अचूक अशी व्याख्या केलेली आहेत. आपण मनामध्ये सारखे कल्प विकल्प चालू असतात आपल्या मनामध्ये, इच्छा होतात, पण त्या नश्वर इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे आपल्याला सुख मिळते. नवीन गाडी घेतली की आपल्याला सुख किती मिळतं हे आपणच आपल्याला विचारायचं आहे. आणि अपूर्ण राहिल्या की मग आपल्याला दुःख होतं, अरे काय मला नाही जमलं होतं घ्यायला वगैरे वगैरे. पण आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींचा विरोह झाला की मात्र आपल्याला शोक होतो. आपल्या सनातन धर्मामध्ये आता शोक कोणाकोणाचा होतो, तर ज्या वेळेस राम वनवासाला निघून गेले त्यावेळेस दशरथ राजाला जो झाला तो शोक, आणि शोकामुळे त्यांनी देह ठेवलेला आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये मानवी जीवनातील सर्वच गोष्टींचा अतिशय सविस्तर उहापोह आहे. त्यात भावभावनांचा सुद्धा समावेश होतो. भावभावनांच्या बाबतीत काही उदाहरणं आपण बघणार आहोत. आता किती भावना असतात हो, त्याच्याबद्दल आपण थोडस ओझरता बघूया. आनंद, दुःख, राग किंवा क्रोध, भीती, आश्चर्य, घृणा, प्रेम म्हणजे आनंद, आपुलकी यांचे मिश्रण, उदासीनता म्हणजे दुःख आणि निराशा यांचे मिश्रण, अपेक्षा म्हणजे आनंद आणि आश्चर्य यांचे मिश्रण, आणि अविश्वास म्हणजे भीती आणि घृणेचे मिश्रण. पुन्हा एकदा सांगतो मी, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या कोणत्या भावना येतात, आणि मग दिवसभरातून संध्याकाळी झोपताना आपण हा विचार केला पाहिजे की मी आज कोणत्या भावनेमध्ये जास्त होतो. अध्यात्म करायचं म्हणजे मी कोण आहे, तत्वमसी, ते तूच आहेस. मग त्याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा बघणार आहोत. आनंद, दुःख, राग किंवा क्रोध, भीती, आश्चर्य, घृणा, प्रेम. प्रेमाची व्याख्या काय आहे, तर प्रेम म्हणजे आनंद आणि आपुलकी यांचं मिश्रण हो. आई आणि मुलाचं प्रेम. उदासीनता, एखादा माणूस उदास बसलेला आहे याचा अर्थ आपण ओळखलं पाहिजे की दुःख आणि निराशा याचं हे मिश्रण आहे बरं का. अपेक्षा, अपेक्षा हे कशाचं मिश्रण आहे, तर आनंद आणि आश्चर्य याचं मिश्रण आहे. आणि एखाद्याबद्दल जेव्हा आपल्याला अविश्वास निर्माण होतो त्याचं कारण काय आहे, तर भीती आणि घृणेचं हे मिश्रण आहे. मूलतः अनेक भावना आहेत, त्यामध्ये उत्साह, शोक, हास्य, भय, आश्चर्य. भाव म्हणजे मनात उत्पन्न होणारे विचार, आणि भावना म्हणजे काय, तो कोणत्या तरी व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये येणारी प्रतिक्रिया, याला काय म्हणतात, भावना. मग आता भावभावनांची निश्चित संख्या नाही, पण या वेगवेगळ्या प्रकाराने आपण आता वर्णन केलेलं आहे. आपण काही भावभावनांची उदाहरण बघणार आहोत. आनंदाचं उदाहरण कुठलं आहे थोडक्यात बघणार आहोत आपण. राम अयोध्येला आल्यानंतर सर्व नगरवासियांना आनंदाचा पारावार उरला नाही, तो आनंद. दुःख, कैकेयीच्या वर मागण्यामुळे व रामाला 12 वर्ष वनवासात पाठवण्याचे ठरल्यामुळे सर्व लोक दुःखात बुडाले. राग, विश्वामित्र ऋषींना वशिष्ठ ऋषींनी ब्रह्मर्षी म्हणावं आणि ते न म्हटल्यामुळे त्यांना खूप क्रोध आला, आणि क्रोधामुळे काय होतं ते दुसऱ्या अध्यायामध्ये जाता येणार आहे. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो चुकीचे निर्णय घेतो, आणि त्याचा विनाशाचं प्रमुख कारण हा फक्त क्रोध आहे. भीती, भीती ही कुठल्या तरी वस्तूबद्दल, माणसाबद्दल, जागेबद्दल विश्वास न वाटणे ही एक अशी भावना आहे. प्रत्यक्ष असलेल्या किंवा नसलेल्या घटनेचे, लक्षात घ्या, वस्तूचे समवेत आले की सार्वत्रिक नुकसान होते की काय, आपल्या जीवाला धोका होतो की काय, अशी भावना येणं याला भीती असं म्हणतात. केवळ मरणाच्या भीतीने कंसाने आपल्या बहिणीला व तिच्या पतीला तुरुंगात टाकले, आणि शेवटी भगवंतांनीच त्या दुष्ट कंसाचा वध केला, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आश्चर्य, आश्चर्य केव्हा होतं आपल्याला, काहीतरी असाधारण, कधीही अपेक्षा न ठेवता जी घटना घडते
तिला आश्चर्य म्हणतात. अहो, आश्चर्य वाटलं की त्या छोट्या मुलांनी एवढी मोठी गाडी चालवली वगैरे वगैरे. वानरांनी राक्षसाचा पराभव करणं हे मोठं आश्चर्य आहे. मारुतीने समुद्र ओलांडणे. आयुष्यात अनेक विस्मयकारी घटना घडतात. भूकंपात सुमारे 4 दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली 3 वर्षाचं बालक जिवंत राहतं, हे आश्चर्य नाही तर दुसरं काय सांगा बरं. घृणा ही सर्वत्र आढळणारी मानसिक भावना आहे बरं का. कोणत्या तरी विशिष्ट वस्तू, पदार्थ, जनावर, विचार, व्यवहाराबद्दल, माणसाबद्दल अत्यंत नापसंती एखाद्याला आली की समजून घ्यायचं की याच्यामध्ये घृणा निर्माण झालेली आहे. मग तो काय करतो? राग, द्वेष दर्शवतो आणि ह्या भावनेला घृणा असं म्हणतात. उत्साह ही एक सकारात्मक भावना आहे. एखाद्या गोष्टीला जास्ती लवकर व्हावे, आनंदाने व्हावे यासाठी कार्यरत होण्याच्या भावनेला, ऊर्जेला उत्साह असे म्हणतात. उत्साहाने काम लवकर आणि चांगले आणि सुबक होते. याचे खूप उदाहरणं आहेत. शबरीचं उदाहरण आहे की राम येणार याची तिला खात्री होती आणि मग अत्यंत उत्साहाने ती बेभान झाली आणि तिने उष्टी बोरं रामाला दिली आणि रामाने सुद्धा ती अत्यंत प्रेमाने खाल्ली आहे. उदासीनता, दुःख व निराशेमुळे माणसात उदासीनता निर्माण होते. उदासीनतेने काम व्यवस्थित व लवकर होत नाही. उदासीनतेमुळे कामाचा अपयश मिळण्याची शक्यता जास्त असते. अपेक्षा हा सगळ्यात मोठा भावभावनेचा प्रश्न आहे. माणसाला दुःख का होतं? तर आपण कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण झाली नाही की आपल्याला दुःख होतं, राग येतो वगैरे वगैरे. आपण याचा अभ्यास करायचा, खूप मजा येते. म्हणजे घरामध्येच एखादा माणूस रागवला, मग का रागवला? तर त्याची ही अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून रागवला. मग त्याला असं म्हणायचं आपण. अशी चर्चा केली की आपल्याला खूप जीवनामध्ये आनंद मिळतो. आपल्याला असलेली मनाची कोणतीही इच्छा, काम लवकर पूर्ण व्हावे, कमी खर्चात व्हावे, कमी श्रमात व्हावे अशी मनीषा ठेवणं म्हणजे अपेक्षा. अशी अनेक प्रकारच्या भावभावनांच्या भोवऱ्यामध्ये आपण सगळेजण गर गर फिरत असतो आणि आपणच आपलं ऑब्झर्वेशन करायचं आहे की अरे मी असा कसा वागलो त्यावेळेस. आणि ही गोष्ट रात्री आणि सकाळी. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर काय आपण लगेच उठून कामाला लागत नाही. मग शांतपणे बसायचं आणि मग विचार करायचा की अरे मी हे काल रागवायला नव्हतं पाहिजे, मी एवढं चिडायला नव्हतं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर जीवन जगलो तर आपलंच आपल्याला कौतुक वाटतं. भगवंतानी हे जे शरीर आहे ते शरीर हे वारंवार सांगावं लागतं की काही वर्षासाठीच आपल्याला भाड्याने दिलेलं आहे. नंतर हे आपण शरीर सोडून जाणार आहोत, पण आपला आत्मा मात्र आपल्या बरोबरच राहणार आहे आणि तो सुसंस्कारित आत्मा करण्यासाठी आपल्याला सत्कर्म क्षणोक्षणी करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून म्हणतात कवी, जगी भावने हुनी या कर्तव्य थोर जाणा. अर्जुनाबाबत नेमकी हीच गोष्ट झाली की ज्यांच्या बरोबर तो शिकला, ज्यांच्या कुशीत तो लहानाचा मोठा झाला, त्याच्याशी युद्ध करून जर त्यांना ठार करणे ही गोष्ट अर्जुनाला अत्यंत असह्य झाली. हो, प्रिय व्यक्तीच्या सहवासाला मुकणे याला शोक होणे असं म्हणतो आपण. शोकामुळे काय होतं? वीरत्व, धैर्य, आत्मविश्वास यांचा नाश होतो. म्हणून शोक कधी करायचा नाही. म्हणून गीता सांगते की कथम न शोचती पंडितहा. जे हुशार लोक असतात, जे पंडित लोक असतात, ते झालेल्या गोष्टीबद्दल काळजी करत नाही, शोक करत नाही. धर्मशास्त्रानुसार आचरण करणाऱ्यास, अध्यात्माचा नियमितपणे अभ्यास करणाऱ्यास जीवनामध्ये कधीही अडचण येत नाही. आणि जरी आली तरी तो माणूस अडचणीपासून पळून जात नाही. उलट धैर्याने तो अडचणीहून मात करून यशस्वी होतो. म्हणून गीता सांगते की फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत जा. आता मानवी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धर्माचे महत्व काय हे आपण थोडक्यात बघणार आहोत. धर्म 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 आपण सारखं ऐकतो. मग सनातन धर्म म्हणजे काय त्याची लक्षणं सांगताना
अनेक महान विभूती होऊन गेल्या. त्यातील काही महान विभूतींची अत्यंत थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये मनु आहेत, याज्ञवल्क ऋषी आहेत, जैमिनी आहे, व्यासमुनी आहेत, कणाद आहे. व्यास सांगतात, अभ्युदय आणि निश्रेयस प्राप्ती म्हणजे धर्म. धर्म म्हणजे काय याच्याबद्दल आपण बघतोय आता. अभ्युदय म्हणजे ऐहिक उत्कर्ष, पारलौकिक सुख आणि साधने यांनी मिळून अभ्युदय होतो. अभ्युदय म्हणजे प्रगती होते. ज्या व्यक्तीच्या जीवनात वाईटपेक्षा चांगले अधिक असते, तुमच्या आमच्या जीवनामध्ये निश्चित तसंच आहे. म्हणूनच आपल्याला गीता ऐकायला मिळतीये, बोलायला मिळतीये, अभ्यास करायला मिळतीये. अशी स्थिती म्हणजे अभ्युदय. काही व्यक्तींच्या जीवनात चांगल्यापेक्षा वाईटच अधिक असते. अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत आपण त्याला दुर्दैवी व्यक्ती म्हणतो. अर्थात माणसाने चाणाक्षपणे जगलं तर दुर्दैवी माणसे सुद्धा आपल्या कर्माने सुदैवी होऊ शकतात बरं, असा इतिहास आहे. थोडक्यात आपण सर्वसाधारण माणसं, पण आपल्या प्राथमिक गरजा आपण भागवू शकतो. त्यामुळे अभ्युदयाची प्राप्ती आपणाला होतच असते. व तो अभ्युदय आहे, पण निश्रेयसाची प्राप्ती कशी करायची त्या अगोदर निश्रेयस म्हणजे काय हे आपण बघूया. आपण दोन गोष्टी बघितल्या, अभ्युदय आणि निश्रेय. निश्रेयस म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होणे. विशेषतः वानप्रस्थाश्रमामध्ये ह्या गोष्टीचा अनुभव आपण सगळेजण घेत आहोत. माणूस नेहमी आनंद कोशामध्ये तो राहतो आणि निश्रेयस जीवनाची इति कर्तव्यता पूर्ण होणे हा पहिला गुणधर्म. दुसरं, आनंदमय कोशामध्ये तो नेहमी समाधानी राहतो. त्यानंतर त्याच्या मनामध्ये इच्छा असते की कायमस्वरूपी आणि शाश्वत आपण अमर होणं, थोडक्यात मोक्ष मिळवणं, हे जीवनातील सर्वोच्च स्थान मिळवणं, याला निश्रेयस असं म्हणतात. मग त्याचं थोडक्यात उदाहरण ठरायचं, मोक्ष म्हणजे काय हो? तर मोक्ष म्हणजे शेवटच्या श्वासाला आनंदाने मरणे. भगवंताचं नामस्मरण करत जर मेला तर तो अगदी वैकुंठालाच जातो, यात शंका नाही. पण चेहऱ्यावर कुठलेही रागावलेले आपण ज्या भावभावना बघितल्या त्याच्यातला फक्त आनंदी आणि शांतीचं समाधान ज्याच्या मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतं त्याला मोक्ष मिळतो. जो नेहमी आनंदी असतो त्याला मोक्ष मिळतो. ही मोक्षाची छोटी छोटी व्याख्या आहे. त्याच्या अनेक व्याख्या आहेत, पण आपण केलेली सध्या या ठिकाणी ह्या परिस्थितीत 2च अध्याय झालेत, पहिले 2 आणि 4. चौथ्या अध्यायामध्ये आपण एवढीच व्याख्या आपण समजून घेणार आहोत. ज्या स्थितीत कोणतीही इच्छा राहत नाही, ही अवस्था प्रयत्नपूर्वक यायलाच पाहिजे आणि येते. कुठलीही इच्छा राहत नाही, अपेक्षा राहत नाही, किंवा व्यक्ती पूर्णपणे आनंदमय कोशामध्ये कायमस्वरूपी राहते, त्या स्थितीला निश्रेयस असे म्हणतात. महाशांती पर्वामध्ये धारणा धर्ममित्याहुर्धर्मो धारयते प्रजाः यस्याधारण संयुक्तास सधर्म इति निश्चयः. अर्थात धारण करीत असल्यामुळे याला धर्म म्हटलेले आहे. धर्म हा प्रजांचे धारण करतो आणि तो धारण संयुक्त असेल तो धर्म असा निश्चित आहे. आपण अत्यंत थोडक्यात सांगितलेली, व्यासांनी सांगितलेली व्याख्या बघून पुढे सनातन धर्मामध्ये कोणत्या विविध प्रकारचे धर्माचे आपण पालन करू शकतो हे पाहणार आहोत. परंतु त्याआधी व्यास काय म्हणतात ते आपण बघतोय. आता काय म्हणतात व्यास? अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. आम्हाला वेळ नाही धर्माचा अभ्यास करायला, शास्त्र पुराण वाचायला वेळ नाही. व्यासांनी ते थोडक्यात सांगितलंय. लसावी काढण्यामध्ये आपला सनातन धर्म अत्यंत हुशार आहे. लघुत्तम सर्वसाधारण 18 पुराणाचं अंतिम सार सांगताना व्यास ऋषी सांगतात, सर्वांवर यथायोग्य परोपकार करणं हे पुण्य आणि दुसऱ्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक त्रास देणं म्हणजे पाप. पुण्याचे फळ चांगले, पापाचे फळ वाईट. चांगले फळ म्हणजे काय? तर वर्तमान काळामध्ये निरोगी, संपन्न, सुखी, समृद्ध आयुष्य असणं म्हणजे चांगले फळ. आणि वाईट फळ म्हणजे काय? तर वर्तमान काळामध्ये अनेक रोगांनी पिडणं,
प्रत्येक ठिकाणी अडचण येणं आणि कष्टमय जीवन असे आहे. सनातन धर्माचे विविध प्रकार आपण बघणारच आहोत. आता आपण गीतेचा अंतिम आणि 9वा श्लोक बघत आहोत. आजचा अंतिम. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योऽस्त्यैति गोविंदम् उक्त्वा तृष्णीं बभूवः. पुन्हा एकदा. आता या ठिकाणी संजय बोलायला लागलाय. संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योऽस्त्यैति गोविंदम् उक्त्वा तृष्णी बभूवः. आता संजयाकडून बोलणे सुरू झाले आहे. अर्जुनाने भगवंताला युद्ध न करण्याचे स्पष्ट सांगून गप्प होणे आणि भगवंताने हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहणे. भगवंत हसायला लागले की तो म्हणतो आता मी युद्ध नाही करत. ठीक आहे म्हणे. भगवंत काय म्हणतात ते आता आपण बघूया. त्याच्या आधी संजय काय म्हणाला ते बघू. हे धृतराष्ट्र राजा, आपल्या निद्रेवर पूर्णपणे ताबा असलेल्या अर्जुनाने भक्ताच्या मनातील सर्व जाणणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आणि तो गप्प झाला. आता झोप ह्या ठिकाणी अर्जुनाला म्हटलेलं आहे की आपल्या निद्रेवर पूर्ण नियंत्रण असणारे. सत्वरजतम हे गुण आहेत. सात्विक माणूस कमी झोपतो, रजोगुणी माणूस थोडासा जास्त झोपतो आणि तमोगुणी माणूस नेहमी गुंगीतच असतो. म्हणजे त्याचं झोप जी आहे ती 8 तासापेक्षा जास्त माणूस झोपला की त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये दुर्गुण आले असं समजून घ्यायचं. त्यामुळे कोणालाही झोपू द्यायचं नाही 8 तासापेक्षा जास्त. लहान मुलांना चालेल. लहान मुलं म्हणजे जसं वयोमान वाढेल त्याप्रमाणे ती झोप कमी कमी होत गेली पाहिजे. लहान मुलं 12-12, 15-15 तास झोपतात, ते योग्य आहे. अर्जुनाने मी युद्ध का करणार नाही हे अगोदर सांगितले आणि अगदी सर्वात शेवटी त्यांनी ठरवून टाकलं की मी युद्धच करणार नाही असं निर्वाणीचं सांगून या श्लोकामध्ये अर्जुन शांत झालेला आहे, गप्प झालेला आहे. सावधान. आपण धर्म 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 ह्या शब्दाचा थोडासाच अभ्यास आपण करणार आहोत बरं का. लक्ष देऊन ऐका. कारण काय आहे, धर्माप्रमाणे वागावे. धर्म म्हणजे काय ते तरी आम्हाला सांगा ना नीट. आपण एक व्याख्या बघितली की परोपकाराय पुण्याय व्यासा पापाय परपीडनम. आता पुढे अजून थोडासा अर्थ. आपला हा समुद्र आहे, ज्ञानाचा समुद्र. त्याच्यातून थोडं 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 ज्ञान घेतो आपण आणि ते थोडं ज्ञान घेऊन पचवलं पाहिजे. नंतर मग आपण पुढे जाणार आहोत. या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला स्पष्टपणे सांगितले की मी युद्धच करणार नाही. आता वास्तविकरित्या अर्जुन क्षत्रिय असल्याने युद्ध करणे हा त्याचा त्यावेळेसचा धर्म होता. त्याच्यासाठी नेमका धर्म या शब्दाचे काही अर्थ आपण आता बघूया. आपण अगोदर बघितलं निश्रेयस प्राप्ती आणि अभ्युदय म्हणजे धर्म. निश्रेयस प्राप्ती याचा अर्थ मोक्ष, शाश्वत किंवा अंतिम साध्य याला निश्रेयस असं म्हणतात. आणि अभ्युदय म्हणजे भौतिक उत्कर्ष, पारलौकिक सुख व त्याची साधने याला अभ्युदय म्हणतात. अहो एवढं बी आहे. आपलं बारीक लक्ष पाहिजे निसर्गाकडे की एवढं बी जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये घालतो आणि प्रयोग म्हणून ते आपण बघतो, आपल्याला माहिती आहे की त्या बीला सुद्धा एका बाजूनी खोड फुटतं आणि एका बाजूला मूळ फुटतं. म्हणजे दोन गोष्टी एकाच वेळेत जेव्हा होतील, त्या जेव्हा बॅलन्स होतील तेव्हाच ते रोपटं येतं. हो, मग त्याप्रमाणे निश्रेयस म्हणजे मोक्ष आणि अभ्युदय म्हणजे आपली संसाराची प्रगती. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपण आहे त्यापेक्षा जास्त निर्माण करणं, अशी इच्छा करणं, ती पण गृहस्थाश्रमात करणं याच्यात अजिबात चुकीचं नाही. ती प्रगती होते, याला अभ्युदय म्हणतात. मग आता त्याचं उदाहरण कोणतं आहे? अगदी सोपं. सुरुवातीला सायकल असते, नंतर कार घेतो, नंतर मोटार घेतो, मग भारी मोटार घेतो, नंतर विमान सुद्धा घेतात काही लोक. याप्रमाणे जी प्रगती होते त्याला आपण अभ्युदय असं म्हणतो. थोडक्यात धर्म म्हणजे प्रगती व जीवनाची कृतकृत्यता. अर्थात धर्म संसार म्हणजे नेहमी
बदलणारी स्थिती, स्वभाव, वातावरण आणि सदाचार म्हणजे धर्म. आता एका एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण धर्माचा अभ्यास करणार आहोत बरं का. पहिला धर्म काय? सकाळी उठल्याबरोबर माझा धर्म सुरू होतो. मग आता आपल्याला काय वाटतं की धर्म म्हणजे सगळं काही पोथी, पुराण, नामस्मरण, तसं नाहीये. धर्म म्हणजे काय याचा आपण आता एक वेगळा पैलू आपण बघत आहोत. सामान्य धर्म. विष्णू धर्म सूत्रामध्ये अध्याय क्रमांक 2 मध्ये 16-17व्या श्लोकामध्ये असा उल्लेख आहे, क्षमा सत्यम दमः शौचम दानमिंद्रिय संयमः अहिंसा गुरुशुश्रूषा तीर्थानुसरणं दया आर्जवं लोकशून्यत्वं देव ब्राह्मण पूजनम अनभ्यसूया च तथा धर्म सामान्य उच्यते. अत्यंत सामान्य व्याख्या आहे ही. कुठली? धर्माची व्याख्या आहे. काय आहे? आपल्याला सगळे शब्द माहिती आहेत. आपण जसं भावभावनांचं बघितलं, आता ह्या प्रत्येक शब्दाबद्दल जर आपण अर्थ बघायला लागलं तर ते शक्य नाही आणि त्याची काही गरजही नाही. क्षमा, सत्य, दमन, शौच, शौच म्हणजे शुद्धता, दान, इंद्रियांचा निग्रह करणे, सर्व इंद्रियांचा निग्रह करणे, अहिंसा, गुरुची सेवा शुश्रूषा करणं, तीर्थयात्रा करणं, सर्वांवर दया दाखवणं, निर्लोभ वृत्ती असणं, देवाचा आणि ब्राह्मणांचा सत्कार करणं आणि कोणाचीही निंदा न करणे. या गोष्टीला सामान्य धर्म असं म्हटलं जातं. आता ब्राह्मणांची पूजा करायची का नाही, तर ब्राह्मण हे पृथ्वीवरचे भूदेव आहेत, कारण त्यांनीच देवांना मंत्रांनी संरक्षित करून ठेवला आहे. तो विषय वेगळा आहे, तो आपण पुढे बघूया. दुसरा धर्म जो आहे हा झाला सामान्य धर्म. हा सगळ्यांनी तुम्ही आम्ही केलाच पाहिजे. हा दुसरा धर्म आहे तो वर्ण धर्म. ज्या ज्या वर्णाला लागू असलेल्या धर्माला वर्ण धर्म असं म्हणतात. आपला जो वर्ण आहे त्या वर्णाप्रमाणे आपण वागलं पाहिजे, पण आपल्याला ते समजलं पाहिजे की ब्राह्मणाचा धर्म काय आहे. यजन आहे, याजन आहे, अध्यापन आहे, अध्ययन आहे, दान आहे, दान देणं आहे आणि दान घेणं आहे. हे 6 गुणधर्म ब्राह्मणाचे आहेत. सुरुवातीला हे वर्ण धर्म हे जन्माप्रमाणे नसून कर्माप्रमाणे होते. आपण मागे बघितलं की एका आईची 4 मुलं, पण ती कर्माप्रमाणे नंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र झालेली आहेत. त्यामुळे जन्माप्रमाणे नव्हे तर कर्माप्रमाणे हे वर्ण आहेत. त्यानंतरचा जो धर्म आहे तो आहे आश्रम धर्म. भारतीय संस्कृतीचे 4 धर्म आहेत. आश्रम धर्म आहेत ते म्हणजे कुठले आपल्याला माहिती आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि शेवटी संन्यास आश्रम. आता मी जो आहे तो वानप्रस्थ आश्रमामध्ये आहे. प्रत्येकाने आपापल्या भूमिका बघायच्या, त्याच्यावर अभ्यास करायचा आणि मग बघा कशी मजा येते ती. त्यानंतर गुणधर्मानुसार धर्म. बरं का, गुणधर्मानुसार धर्म म्हणजे काय? ज्या भूमिकेवर आणि अधिकारावर व्यक्ती असते त्याप्रमाणे त्याचा धर्म असतो. त्यानुसार त्यानं कर्म करायचं असतं, तो त्याचा धर्म आहे. उदाहरणार्थ, राजाचा धर्म वेगळा, पित्याचा धर्म वेगळा, पुत्राचा धर्म वेगळा. धर्म म्हणजे कर्तव्य. पत्नीचा धर्म वेगळा. या ठिकाणी राजाचा धर्म झाला, न्यायाधीशाचा धर्म वेगळा. आता अजून एक धर्माचा प्रकार आहे तो म्हणजे निमित्त मात्र धर्म. प्रसंगानुसार आचरण जो करायचा असतो त्याला म्हणतात निमित्त मात्र धर्म. मग तीर्थक्षेत्री गेल्यानंतर अगोदर हातपाय धुवायचे, तीर्थामध्ये स्नान करायचंय, नंतर मग ह्या देवाला भेटल्यानंतर, ह्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या देवाला जायचंय. कोल्हापूरच्या अंबाबाईला जर दर्शन घ्यायचं असलं तर अगोदर मोक्ष गणपतीला, दक्ष गणपतीला अगोदर नमस्कार करायचा आहे, नंतर महाकालीला घ्यायचा आहे, मग महाकाली झाली की महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचंय आणि त्यानंतर महासरस्वतीचं दर्शन घ्यायचं आहे. हे जे आचरण आहे याला निमित्त धर्म असं म्हणतो आपण. आणि आपत धर्म हा जो आहे तो अडचणीच्या प्रसंगी काही वेळापुरतं थोडंसं तसं वागावं लागतं, याला म्हणतात आपत धर्म. आणि त्याचं एकच उदाहरण आपल्याजवळ आहे. उदाहरणं भरपूर आहेत पण आपण एकच घेऊ की दुष्काळाच्या प्रसंगी विश्वामित्र ऋषींना कुत्र्याचं मांस खावं लागलं. त्यांनी काय नेहमीच मांस खात बसले का? ते नाही. तर अडचणीच्या वेळेस आपण चाणाक्षपणे वागणं हा जो आपद धर्म
आहे. सर्व धर्मांनी ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक कल्याणाला अंतिम श्रेष्ठत्व दिलेलं आहे. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं, रूप काय आणि स्वरूप काय. मी आता जेव्हा बोलतो आहे तर इथे माझं रूप काय आहे, त्याच्यापेक्षा माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, ह्या स्वरूपाकडे आपण बघितलं पाहिजे. आपण जे ऐकता आहात ते कोणत्या भावनेने ऐकता आहात, त्याचं स्वरूप मी बघितलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी काय होणार आहे की पारलौकिक कल्याणाला आपल्याला अंतिम श्रेष्ठत्व मिळणार आहे. आणि श्रेष्ठत्व कसं मिळतं, तर समाधानाने मिळतं, दुसरं काही नाही. बरं, मानवता व सदाचार हा सनातन धर्माचा गाभा आहे. खरा धर्म हा कर्मकांड किंवा विशिष्ट उपासनेवर अवलंबून नसून नैतिक गुणावर आधारलेला आहे. आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत, म्हणजे स्वतःला अयोग्य, प्रतिकूल अर्थात अपायकारक, दुःखदायक, प्रगतीकडे घेऊन न जाणाऱ्या गोष्टी दुसऱ्याच्या संदर्भात आपणही आचरू नयेत. हे खऱ्या धर्माचे सूत्र आहे. एखाद्याला चटका देताना, उदाहरण म्हणून चटका देताना आपण कल्पना केली पाहिजे की अरे मी जर याला चटका दिला तर याला जो त्रास होईल तो मी असा कल्पना करू ना, किंवा मला जर चटका मिळाला तर काय होईल, मला जसा त्रास होईल तसंच त्याला होईल. आणि हाच धर्म आहे. धर्म म्हणजे काय, फार मोठे ग्रंथ वगैरे आहेत तो भाग वेगळा आहे. परंतु जीवनामध्ये जर जगायचं असेल, खऱ्या अर्थाने सात्विक सुखाने जगायचं असेल, तर आपल्याला अशा छोट्या छोट्या धर्माच्या व्याख्या करून त्याप्रमाणे जर आपण जगलो की शांती, सुख, समाधान मिळणार, यात शंका नाही. म्हणून ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी दुसऱ्याच्या बाबतीत करू नये. दुसऱ्याला चटका देताना त्याला त्रास कसा होईल याची कल्पना करताना जर आपल्याला कोणी चटका दिला तर असाच त्रास होईल हे विसरू नये. म्हणून इतरांना त्रास देऊ नये. आणि आपण हे मागे बघितलंय, अष्टादश पुराणेषु, अशा 18 पुराणांमध्ये व्यासांनी 2 वचनं सांगितली, हेही आपण बघितलंय. सनातन धर्म सगळ्यात महत्वाचं एक वाक्य आहे, हे लक्षात घ्या आपण. सनातन धर्म कोणाचीही निंदा करीत नाही. सनातन धर्म कोणाचीही निंदा करीत नाही. निंदा करणं हे तो पाप समजतो. द्वेष करत नाही, मत्सर करीत नाही, तर तो फक्त आपले जीवनामध्ये करावयाचे कर्म फळाच्या अपेक्षेने न करता वैराग्याने व ज्ञानाने करावे, असे आपला धर्म सांगतो. धोंडा महाराज देगलूरकरांनी स्वतःचं घर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये संपूर्ण घर दान करून टाकलं. ही परिसीमा झाली, परंतु हे आपल्या माहितीसाठी मी सांगतोय. आणि म्हणून आपलं विहित कर्म अत्यंत सावधपणे, तत्परतेने, सात्विक भावनेने करावे, म्हणजे आपण कधीही असमाधानी राहूच शकत नाही. आणि एक तत्व आज आपण बघूया, ते म्हणजे सत्यमेव जयते. नेहमी मी सत्यानेच चालेल. नाहीतर ह्या व्यवहारी जगामध्ये अनेक गोष्टी आपल्याला कोटिंगमध्ये बोलाव्या लागतात. कधी कधी आपल्याला वाटतं की हे खोटं बोलणं बरोबर आहे, परंतु ते प्रसंगानुरूप सुद्धा विवेकानुसारच आपल्याला ते वागावं लागतं. कारण कसायासमोर गाय दुसरीकडे गेली हे सांगणं याला खोटं म्हणत नाहीत, याला सत्य म्हणतात, याला विवेक म्हणतात. त्यामुळे 99% आपण सत्य बोलायलाच पाहिजे. आणि जो सत्य बोलतो त्याचा नेहमीच विजय होतो, यात शंका नाही. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. हरि ओम तत्सत्. तत्सत्. कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभं भवतु. ओम शांति शांति शांति. राम कृष्ण हरि.